एवरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल हॅपी शर्वरी व्लॉग. कशा आहात तुम्ही? मी मजेत. आता नाश्ता करून घेते. वाजले आहेत 11:30. खाली जायचं आहे, गजरे वगैरे आणायचे आहेत. आज माझ्या बिल्डिंगची हळदी कुंकू आहे. हे असेच माझ्यासोबत मस्ती करत असतात. सो स्टे ट्यून. सो खाली चालली आहे गजरे वगैरे घ्यायला. हे आहेत सोबत, ह्यांना आज सुट्टी आहे. थोडंफार सामान पण बघायचं आहे, ते पण घेऊन यायचं आहे. मग नंतर रांगोळी काढायला जायचं आहे. बिल्डिंगचे हळदी कुंकू आहे त्याच्यामुळे. सो तुम्ही माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा. किती रोज रोज नुसतं सामानच घ्यायला जायचं असतं. ह्यांना सुट्टी असते तेव्हा नुसतं सामान सामान सामान, फक्त तेच राहतं सामान घेण्यासाठी. बाकी मी अशी कुठे एकटी जात नाही. राम असेल तेव्हाच आम्ही जातो. काय ₹100ला 2च गजरे भेटलेत मला. बाप, महाग झालेत सगळीकडे. आणि आता गणपती पण बसले होते आणि त्याच्यामुळे खूपच जास्त महाग. तरी पण घेतले, ते खाऊच असते. हे सामान घेतलेलं आहे मी थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी. मला असं डेकोरेशन करायला खूप आवडतं. खूप डेकोर करायला पण खूप आवडतं. खायला पियायला मस्त, नटायला सजायला पण खूप आवडतं. हो हो, ते तर खरं आहे. बाकी आर्टिस्ट आहे माझी बायको. ते तर पाहिजे ना, एक हाऊस असते ना आपली, की असं करायचं तसं करायचं. एक बॅक ऑफ द माइंड असतं. आपण विचार करतो की हा असं नाही का. मी ते हे गेल्या आठवड्यातच विचार केलेला, पण कोणी काय सांगितलं नाही, कोणाचा रिस्पॉन्स नाही. मग आता आज बोलतायत की चला आज करूयात, म्हणून म्हटलं मग चला करूयात. किती वाजतो करायला? बाय द वे, किती वाजता आहे तुमचा आज हळदी कुंकूचा कार्यक्रम? आमचा आहे 7 वाजता. अजून मला रांगोळी काढायला पण सांगितली आहे, ते पण करायला जायचं आहे. 1:30चा टायमिंग होता, पण आता हे घेतलंय करायला. हे काय मला कोणी सांगितलं नाही, पण माझी इच्छा होती करायची. म्हटलं आपण करूयात. आपल्या डोक्यामध्ये जे काय गोष्टी आहेत त्या आपण करूयात बोलली. आधी सांगितलं नाही, म्हटलं कोणाला आवडेल नाही आवडेल म्हणून. आणि हे कुठे लावणार, कुठे आहे हे? वरती. हा, पण कुठे? दिवाळावर? हा, दिवाळावरती लावणार आहे. चिटकवणार आहे दिवाळावर? मी काय बोलते, हे काय करू? असं करू का? सांगा ना. हो, तसं सांगितलंय तसं करण्याचा प्रयत्न कर. तर माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं त्यातलं, तर त्यामुळे तूच केलेलं बरं. माझं काय बोलते, हे एक्स्ट्रा कार्डबोर्ड वेगळं होऊन जातं ना. मग तेच मी तुला म्हटलं, कसं आहे ते व्हाईट आहे ना, हा, ते व्हाईटवर एवढं उठून दिसत नाही. सो मी एवढंच म्हणेन की तो बाहेरचा जो पोर्शन आहे व्हाईटवाला, तेवढा तू कट करून घेतलास तर बरं होईल. अदरवाईज आहे तेही काय वाईट नाही आहे, ठेवू शकतेस तू. इट्स कम्प्लिटली अप टू यू. तेच ना, थोडंसं बघते की कसं होतंय. मग त्या हिशोबाने पहिलाच आता कटिंग बिटिंग नाही करून घेत ना. एकदा कट केलं की संपला विषयच. फक्त एक अंदाजा घे कसं वाटतंय कसं नाही, त्याच्यानंतर चिटकव. अगोदर चिटकवू नको काहीच. याच्यावरती चिटकून घेऊ का मग हे कापल्यानंतरच चिटकू? असं पण एक डोक्यात चालू आहे आपल्याला. नाही, पण तू चिटकवल्यानंतर मग तुला तो कार्डबोर्ड नीट कापायला नाही मिळणार है ना. पहिलं मग तुला एक करावं लागेल की व्यवस्थित तुझा आराखडा घ्यावा लागेल. कसं आहे व्यवस्थित काय करावं लागेल, सगळ्या लाईन्स मारून घे. आणि त्याच्यानंतर मे बी तू कट करू शकतेस. ते प्रॉपरली कट कर. ह्याच्याने नाही वाटतं, सीझरने नाही कट होणार असं वाटतं मला. सीझरने नाही कट होणार. मग ठीक आहे ना. माझा ड्रेस पूर्ण फटेल. क्या बात आहे,
छान मस्त एकदम. काढलंय? हा एकच नंबर, अप्रतिम वाटतंय, थँक्यू. उठून दिसतंय ते. आणि मुळात ह्याला मी सर्कलला येलो स्केच पेन मारू की हे कलर हा लावू? अगेन इट्स कम्प्लिटली अप टू यू. आता एवढं तर तू सुंदर केलंस, तर मग आता माझ्या मते पुढे तूच ठरव काय करायचं ते. मग मी काय बोलते, हे इथून कापून घेऊ. कार्डबोर्ड एवढा मोठा चांगला नाही वाटत आहे ना? कापून घेतलंस तर बरं होईल. तेच करते. छान केलंयस, अप्रतिम. छान गेलं. हम्म. चल आता जरा मदत करशील मला? काय बनवशील ते आम्हाला पण पाठव. सो हाय एव्हरीवन, तयार झालेली आहे माझ्या बिल्डिंगमध्ये हळदी कुंकू आहे म्हणून. मेकअप वगैरे केला आहे, नॉर्मलच मेकअप केला आहे. सो कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. सगळे सोबत काढू. चला. सो आता हळदी कुंकू स्टार्ट झालेला आहे. ह्या सगळ्या बायका आलेल्या आहेत. आप लोग शुरू करो. और पूजा पूजा कहाँ गई? पूजा हाँ हाँ ठीक है, मैं इसमें सब रख देती बाद में सब करनी है. आप लोग शुरू करो सबके लिए.
बिल्डिंगमधला हळदी कुंकू होता, खूप छान झाला, मस्त मजा आली, एन्जॉय केला, डान्स केले आणि फुल ऑन एन्जॉय केले. खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाईम सगळ्यांशी इंटरॅक्ट केलं खूप दिवसानंतर, कारण का मी कधी गेली नाही त्यांच्यासोबत. मला इथे येऊन 1 वर्ष झालं म्हणून मी फर्स्ट टाईम त्यांच्यासोबत सगळ्या बायकांसोबत इंटरॅक्ट केलं. खूप मस्त मजा आली. सो बाय, गुड नाईट.